नमस्कार. आत्ता आपण ज्या एंट्रीज बघितल्या मागच्या वेळेस त्या बँक एंट्रीज बघितल्यात. आज आपण नवीन एंट्रीज बघणार आहोत, त्या म्हणजे बिझनेस स्टार्ट एंट्री. आता ही बिझनेस स्टार्ट एंट्री कशी करायची ते बघूया आपण. इथनं आपले जे कॉलमचे हेडिंग आहेत ते आपण इथनं हेडिंग्स तयार करून घेऊया. इथं त्याला वरती हेडिंग देऊया बिझनेस स्टार्ट एंट्री. ज्यावेळी आपण एखादा नवीन बिझनेस चालू करतो त्यावेळेला आपण काय काय प्रकारच्या एंट्रीज त्याला आपण दिल्या जातात किंवा आपण करतो त्या पद्धतीने. समजा इथे एक पहिली एंट्री आहे. आता इथं पहिली एंट्री काय येत नाही, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2,50,000, फर्निचर रुपीज 85,000, मशिनरी रुपीज 150 आणि कॉम्प्युटर रुपीज. प्रत्येकाला काय बिझनेसमध्ये कॅश आली त्याला म्हटलं आपण कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता इथं कॅपिटल अकाउंट न म्हणता ह्याला आपण काय म्हणायचं, प्रोप्रायटर कॅपिटल. इथं आपण एक प्रॉपर शब्द वापरूया, प्रोप्रायटर कॅपिटल. प्रोप्रायटर म्हणजे कोण, ज्याचा स्वतःचा बिझनेस असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोप्रायटर कॅपिटल. प्रोप्रायटर कॅपिटल. आता आपण एंट्री पास करूया. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल. तर आता आपण इथे एंट्री पास करूया, कॅश अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, कॅश इज द रिअल अकाउंट. प्रोप्रायटर कॅपिटल कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. याला डेबिट याला क्रेडिट. रिझन काय येईल, कॅश कम्स इन. ओके. आणि प्रोप्रायटर इज गिवर. इथे काय म्हणू आपण, प्रोप्रायटर इज गिवर. प्रोप्रायटर इज गिवर. सेम पुढच्या एंट्री पण आपण ह्याच पद्धतीने करणार आहोत. पुढची जी एंट्री आहे, फर्निचर टू प्रोप्रायटर कॅपिटल, मशिनरी टू प्रोप्रायटर कॅपिटल, कॉम्प्युटर टू प्रोप्रायटर कॅपिटल. एक एक एंट्री आपण पास करूया. पुढची एंट्री काय, फर्निचर. फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल. प्रोप्रायटर कॅपिटल इज द फर्निचर इज द रिअल अकाउंट. डेबिट क्रेडिट. फर्निचर कम्स इन. प्रोप्रायटर इज गिवर. प्रोप्रायटर इज गिवर. पुढची जी एंट्री आहे, मशिनरी टू कॅपिटल, आणि त्याच्या पुढची एंट्री आहे ती कॉम्प्युटर टू कॅपिटल. आता 3/4/2018ला एंट्री काय करणार, मशिनरी अकाउंट डेबिट टू प्रोप्रायटर कॅपिटल, मशिनरी रिअल अकाउंट, कॅपिटल पर्सनल अकाउंट, डेबिट क्रेडिट. मशिनरी कम्स इन आणि प्रोप्रायटर इज गिवर. सेम नेक्स्ट एंट्री, कॉम्प्युटर टू कॅपिटल, कॉम्प्युटर टू कॅपिटल. कॉम्प्युटर कुठला अकाउंट आहे, कॉम्प्युटर इज द रिअल अकाउंट. कॅपिटल कुठला अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. कॉम्प्युटर कम्स इन आणि प्रोप्रायटर इज गिवर. समजलं. ज्यावेळी एखादा नवीन बिझनेस आपण चालू करतो तर ह्या टाईपच्या एंट्रीज आपल्याला अकाउंटिंगमध्ये कराव्या लागतात. आता आपण अशाच प्रकारच्या एंट्रीज आपण तयार करूया. त्याला म्हटलं आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम. आता याला आपण शीटला नाव चेंज करून घेऊया. बिझनेस स्टार्ट एंट्रीज. आता इथं आपण अजून एक नवीन शीट तयार करूया.
यालावरती आपण हेडिंग देऊया एक्सपेन्सेस अँड इन्कम एंट्रीज. डेट टाकूया आपण 1/4/2018. तर ह्या ज्या खाली एंट्रीज आहेत, पेड एनी एक्सपेन्सेस, सॅलरी इन कॅश ऑर बँक ऑफ इंडिया, कुठलाही खर्च झाला तर त्या खर्चाला आपण काय करतो, डेबिट आपण फीड करायचं आहे. मग एक्सपेन्सेस म्हणजे काय, आपण जे पैसे खर्च करतो त्या खर्च केलेल्या पैशाबद्दल आपल्याला जी सेवा मिळते त्याला आपण काय म्हणतो, एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसमध्ये 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं डायरेक्ट एक्सपेन्सेस, एकाला म्हटलं आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन ऑफ गुड्स. म्हणजे एखादी वस्तू तयार करताना जो खर्च होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू द सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सपेन्सेस. बरोबर आहे. म्हणजे एखादी वस्तू तयार झाल्यानंतर ती वस्तू बाजारामध्ये विकण्यासाठी किंवा वितरण करण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच पद्धतीने आपल्याला इन्कम, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे कसं असतं, अप्रत्यक्ष इन्कम, आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे कसं, प्रत्यक्ष इन्कम. आपला बिझनेसमधनं जे येणारं इन्कम असतं त्याला आपण काय म्हणणार आहेत, डायरेक्ट इन्कम म्हणणार आहेत. आणि अन्य मार्गाने जे आपल्याला मिळतं म्हणजे कमिशन असेल किंवा रेंट रिसिव्ड असेल वगैरे, हे जे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहेत, इनडायरेक्ट इन्कम म्हणणार आहोत. तर आता आपण ह्या एंट्रीज कशा करायच्या त्या बघूया. आता आपण सॅलरीचीच एंट्री करूया, आणि सॅलरीची एंट्री आपण 2 टाईपमध्ये करूया. एकदा सॅलरी कॅशमध्ये पेड केली आणि एकदा सॅलरी आपण चेकने पेड केली. तर आता आपण पहिली जी एंट्री करूया ती सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅशने सॅलरी पेड केलेली आहे. इथं सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. सॅलरी हे आपलं कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल. डेबिट क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा नेम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. सो सॅलरी इज एक्सपेन्सेस, कॅश गोज आउट. आता ही सॅलरी आपण चेकने पेड केली. सॅलरी आपण चेकने पेड केली. चेक कुठल्या बँकेचा आपण दिला, तर बँक ऑफ इंडिया. सॅलरी हे आपलं काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. बँक हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. डेबिट क्रेडिट. सॅलरी इज एक्सपेन्सेस आणि बँक ऑफ इंडिया इज गिवर. हा एक समजा आपण खर्च केला. समजा आपण याच्यामध्ये अजून दुसरा खर्च केला. काय खर्च केला आपण, तर टेलिफोनचं बिल दिलं, टेलिफोन एक्सपेन्सेस. बरोबर आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस करता आपण चेकने पेमेंट केलं. उदाहरणार्थ काय म्हणलं आपण, टेलिफोन एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट, बँक ऑफ इंडिया पर्सनल अकाउंट, डेबिट क्रेडिट. टेलिफोन इज एक्सपेन्सेस आणि बँक ऑफ इंडिया इज गिवर. टेलिफोन एक्सपेन्सेस इज एक्सपेन्सेस. ओके. अशा पद्धतीने आपण याची एंट्री केली. आता समजा आपण याच्यामध्येच ऑडिट फीस पेड केली. ऑडिट फीस पेड इन कॅश. ऑडिट फीस कुठला खर्च आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश कुठला खर्च आहे, रिअल. डेबिट क्रेडिट. ऑडिट फीज इज ॲन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. आलं. म्हणजे अशा प्रकारच्या एंट्रीज आपण काय केलेल्या आहेत आता, एक्सपेन्सेसच्या एंट्रीज आपण इथनं आता केलेल्या आहेत. आता आपल्याला पुढचं जे करायचं आहे ते आपल्याला काय करायचं आहे इथनं आता, की मला इन्कमच्या एंट्रीज पासआउट करायच्या आता. बरोबर आहे. मग ह्या मला इन्कमच्या एंट्रीज जर पासआउट करायच्या असतील तर आपण त्या एंट्रीज पासआउट करून घेऊयात.
आता इथं काय आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. एनी इन्कम, कुठलं इन्कम आलं तर इन्कम अकाउंटला क्रेडिट द्यायचं. कुठलाही खर्च झाला तर खर्चाला आपण काय करायचं, डेबिट द्यायचं. आता कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. आता इथं आपण कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. ओके. आता कॅश आहे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. कमिशन रिसिव्ड कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश अकाउंट डेबिट, कमिशन रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. इथं काय केलं आपण, कॅश कम्स इन, कमिशन रिसिव्ड इज एन इन्कम. ओके. आता हेच कमिशन मला चेकने भेटलं तर मी एंट्री काय करणार आहे, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड. बँक ऑफ इंडिया कुठलं अकाउंट आहे, पर्सनल. ओके. कमिशन रिसिव्ड हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल. याला डेबिट, याला क्रेडिट. हु इज द रिसिव्हर, बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. आणि कमिशन रिसिव्ड इज ॲन इन्कम. आता समजा इथनं मला एखादं वेगळं इन्कम मिळालं, जसं आपल्याला बँकेमधनं इंटरेस्ट मिळतं आणि ते इंटरेस्ट जे आहे ते आपल्या बँकेच्या खात्याला क्रेडिट होतं, त्यावेळेला एंट्री आपण काय करतो, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड. बँक ऑफ इंडिया हे कुठलं अकाउंट आहे, तर हे आपलं पर्सनल अकाउंट आहे. हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. बँक ऑफ इंडिया कोण होईल, बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर आणि इंटरेस्ट रिसिव्ड इज ॲन इन्कम. दिसतंय. अशा पद्धतीने इथनं आपल्याला अकाउंटिंगच्या एंट्रीज अशा पद्धतीने करावं लागतात. त्याला म्हटलं आपण एक्सपेन्सेस अँड इन्कम एंट्रीज. एक्सपेन्सेस अँड इन्कम एंट्रीज. समजले सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आत्ता आपण रूल्स ऑफ अकाउंटिंगच्या सर्व एंट्रीज केल्या, परचेस एंट्रीज केल्या, सेल्स एंट्री केल्या, बँकेच्या एंट्री केल्या, बिझनेस स्टार्ट करत असताना एंट्री केल्या आणि हे जे आपण आत्ता बघितलं एक्सपेन्सेस अँड इन्कम एंट्रीज. आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. मी राहणार वाकडेवाडी, पुणे 3. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. थँक्यू व्हेरी मच.